नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पालकमंत्र्यांनी निवडणूक यादीत घोळ केला। यादीमध्ये होणाऱ्या घोळात निवडणूक आयोग सामील असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप। तर मनपा व जिन्सी पोलीस यांच्या संयुक्त कार्यवाहीमध्ये 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त। आता बघूया सविस्तर बातम्या। अजित पवार पार्थ पवार यांना वाचवण्याचं काम करत आहेत। प्रकरणे बाहेर काढायची आणि त्यावरती बोलायचं ही भाजपची वृत्ती असल्याचे आरोप अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केले। तर बावनकुळे यांनी घेतलेली भूमिका चुकीची आहे। भाजपा पार्थ पवार यांना वाचवत आहे, तो बाळ नाही, तो गुन्हेगार आहे। हे प्रकरण अजून बाहेर निघणार असंही ते म्हणाले। पूर्णपणे पार्थ पवार आणि अजित पवारांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करतंय। जसं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस अजितदादा चक्की पिसिंग आणि नंतर त्यांचं किसिंग सुरू झालं, तसंच या प्रकरणात भारतीय जनता पार्टीनंच अडचणीत आणायचं, भारतीय जनता पार्टीनेच प्रकरण बाहेर काढायचे आणि भारतीय जनता पार्टीने ते आपल्या कह्यात राहावे म्हणून अशा पद्धतीनं वर्तणूक करायची। अशा पद्धतीचं मोडस ऑपरेंडी ही गुन्हेगारी स्वरूपाची भारतीय जनता पार्टीची आहे। एकीकडे महार वतनाची जमीन विकली काय जाते, कंपनीचा डायरेक्टर असताना पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही, मुद्रांक शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते आणि आताच जर व्यवहारच झाला नाही तर मुद्रांक शुल्क का भरायचं असा प्रश्न अधिकारी एकीकडे मुद्रांक शुल्क भरायला पाहिजे असं म्हणत असताना भरावं लागेल तोपर्यंत व्यवहार रद्द होत नाही, हा नियमच आहे। उद्या माझ्या मनावर नसतं एखादा व्यवहार केला तो रद्द करायचा तर तेवढंच मुद्रांक सरकारला भरावा लागतो, नाही तर रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यवहार करतील आणि तोडतील। विदाऊट रुपया जर भरायचा असला ना तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील, हा धोका येणाऱ्या काळातला। आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे। पार्थ पवार अजित पवार सोडून द्या, ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते। पार्थ पवार काय लहान बाळ आहे का, ज्याने लोकसभा लढलेली आहे, ठीक आहे पराभूत झाला असेल पण लोकसभा लढणारा माणूस काय बाळ नाहीये, कोणाचा मुलगा म्हणून त्याला ट्रीट करू नये, एक भारताचा नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला ट्रीट केलं पाहिजे। परंतु भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचारानं बरबटलेली भारतीय जनता पार्टी पार्थ पवारला सुद्धा वाचविण्याचा प्रयत्न करते। शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे शरद पवार साहेबांनी, की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचवूच शकत नाही ना, याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याच्या बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं खोटं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळं अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। की मी राजीनामा द्यायच्या या विषयावर त्यांनी खरं तर उत्तर दिलंय। माझ्या सदसद विवेक बुद्धीला स्मरून योग्य जो निर्णय असेल तो मी घेईन। आमचं म्हणणं आहे की पार्थ पवारावर गुन्हा दाखल करावा, पार्थ पवारावर कारवाई करावी आणि पार्थ पवारांनी हे जे काही कृत्य केलं 1800 कोटीच्या जमिनीचं अजितदादाच्या सपोर्ट शिवाय केलेलं नाही। म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी मागे एकदा अशाच पद्धतीने सिंचन घोटाळ्यात आत्मक्लेश स्वीकारला होता, तसा आत्मक्लेश त्यांनी स्वीकारला पाहिजे। पालकमंत्र्यांनी निवडणूक यादीत घोळ केला असून गैर पद्धतीने नाव घेण्याचं काम झालेलं समोर आलंय। मतदार यादीमध्ये होणाऱ्या घोळात निवडणूक आयोग सामील असल्याचा आरोप दानवेंनी केलाय। निवडणूक आयोगाने सांगितलंय की गेल्या 6 महिन्यात जवळपास 4 लाख नावं वगळली म्हणतात मतदार यादीत, तो आरोप सगळं आहे ना। 18 लाख नवीन आली।
हे पहा, निवडणूक आयोग थोटांडे, माझ्याकडे आता एक पुरावा आहे. संजय शिरसाटांच्या मुलीचं नाव मतदार यादी डिक्लेअर होण्यानंतर त्यात सहभागी करून घेण्यासाठीचा अर्ज आहे त्याच्या मुलीचा. मी कलेक्टरांना हे पाठवलेलं आहे. कलेक्टर म्हणे मी चेक करतो. परंतु एका व्यक्तीनं अर्ज केलेला आहे. या अर्जामध्ये म्हणजे खऱ्या अर्थानं निवडणूक आयोग कशा पद्धतीनं काम करतं याचं एक उदाहरण आहे आपल्यासमोर. हे पहा, एक जणांनी अर्ज असा केलेला आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. हे पहा, एक अर्ज आहे माझ्याकडं. नियमाचे उल्लंघन करून मतदार यादीत नाव टाकलेबाबत राज्य निवडणूक आयोग वतीने 1 जुलै 2025 पर्यंतच्या व्यक्तीचे मतदान याद असेल किंवा नोंदणी त्यांनाच मतदान करण्याची किंवा मतदारसंघात निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात सादर केलेले आहे. पण 26 ऑक्टोबर 2025 रोजी नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे. हे जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार यादीमध्ये काही बडे राजकीय व्यक्ती व त्यांचे नातेवाईक यांची मतदार नाव घालण्याचे नोंद करण्याचा प्रयत्न करत आहे. सोबत ऑनलाईन पद्धतीने केलेलं नाव, हा अर्ज आणि हा शिरसाटांच्या मुलीचा त्याच्यातलं डॉक्युमेंट हे केलेलं आहे 27 ऑक्टोबर 2025. पालकमंत्र्यांकडून मतदार यादी झालेला घोळ आहे. बिलकुल, मी कलेक्टरांना या संदर्भात बोललेलो आहे. हे नाव हे पहा, नाव मतदार यादीत टाकणं ही प्रोसेस आहे, ही काही कधी बंद नसते होत. पण मतदार यादीत कधी यायचं त्याचं लिमिटेशन ठरलेली आहे आणि हे तोडण्याचा प्रयत्न याच्यात झालेला दिसतो. कलेक्टर म्हणे मी कारवाई करेल, होते की नाही होते अजून मतदार यादी बाहेर आल्यानंतर या गोष्टी कळेल. पण माझ्या माहितीप्रमाणे हे सगळे डिटेल्स माझ्याजवळ आहे. थोडक्यात नाही, याच्यात ठीक आहे ना, याच्यात अजून मी कलेक्टरांना बोललेलो आहे. एका BLOने याच्यात काहीतरी चुकीचं काम केलेलं दिसतंय, राजकीय दबावाखाली केलेलं दिसतंय. आणि म्हणून याच्यात निवडणूक आयोग ज्या गोष्टी पद्धतीनं काम करतो ते जर बघितलं तर हे सगळं बायस काम निवडणूक आयोगाचं चालू आहे. काल एक आळंदीचा एक कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा, याच्या घरात 6 मतदान आहे आणि याच्या घराच्या नावावर 160 मतदानाची नोंद आहे. संजय बंडू जाधव खासदार आहे आपले, म्हणजे त्यांनी मला सांगितलं आपण पण चेक करू शकता. म्हणून हे किती आंदोलन करा सगळं केलं, हे निर्ढावलेले लोक अशाच पद्धतीनं मतदार याद्यामध्ये घोळ करत आहे आणि याला निवडणूक आयोग पूर्णपणे सपोर्ट करतो. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नागरी मित्र पथक व जिंसी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईमध्ये 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करून 20,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय. रिक्षातून अवैधरित्या प्रतिबंधित प्लास्टिक विक्रीकरिता नेण्यात येत होतं. नागरी मित्र पथक व जिंसी पोलीस कर्मचारी रात्री गस्तीवरती असताना जिंसी ते जुना मुंडा या रस्त्यावरती सदर रिक्षाद्वारे अवैध प्रतिबंधित प्लास्टिक वाहतूक करण्यात येत होती. पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सदर रिक्षाची तपासणी केली असता त्यात जवळपास 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळून आलं. सदर रिक्षा जप्त करून जिंसी पोलीस स्टेशन येथे जमा करून 20,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत, उपायुक्त नंदकिशोर भोंबे व जिल्हा निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, जिंसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास सहाने, नागरी मित्र पथकाचे कर्मचारी सुरेश वाघचौरे, खिल्लारे, संतोष संकपाळ, आबाराव साळुंके, वाकळे आदी कर्मचारी यांनी पार पाडली आहे. खुलताबाद तालुक्यातील नांद्राबाद गावाजवळ छत्रपती संभाजीनगर खुलताबाद मार्गालगत नांद्राबाद गावालगत तब्बल 26 एकराच्या परिसरात भव्य कार्यक्रम जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका दर्शन सोहळ्याचा भव्य आणि आध्यात्मिक कार्यक्रम बुधवारी उत्साहात पार पडलाय. श्रद्धा सेवा आणि समाजोपयोगी उपक्रमांची त्रिवेणी असलेल्या या सोहळ्याला जवळपास 50,000 भाविकांनी उपस्थिती लावली आहे. 26 एकराच्या परिसरात हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्था नेहमीच गरजू आणि वंचितांसाठी मदतीचा हात पुढे करतं. याच सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून 24 मसाला गिरण्यांचं वाटप करण्यात आलं. या सोहळ्याची सुरुवात मिरवणुकीने झाली. यावेळी मंत्रघोषात पादुकांची पूजा आणि मान्यवरांचं मार्गदर्शन शोभायात्रा संतपीठाजवळ पोहोचल्यानंतर आलेले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बम यांनी वैदिक मंत्रघोषात सिद्ध पादुकांचं विधिवत पूजन केलं. त्यानंतर पादुका संतपीठावरती विराजमान झाल्या आणि स्वागत आरतीने मुख्य कार्यक्रमाच्या औपचारिक सुरुवात करण्यात आली. आमदार प्रशांत बम यांनी आपल्या भाषणातून जगद्गुरू संस्थांच्या
लोकोपयोगी कार्याचा गौरव केला। या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, कन्नड, पैठण आणि खुलताबाद येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे परिसराला यात्रेचं रूप आलं होतं। हा कार्यक्रम यशस्वी करून देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा निरीक्षक गिरीश कुलथे, जिल्हा अध्यक्ष सुरेश गव्हाणे, संजय गाडेकर, अभिजित पगारे, जिल्हा सेवा व खुलताबाद तालुका सेवा समितीने आभार मानले। या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले आमदार प्रशांत बम, आमदार संजना जाधव, शिवसेना आमदार प्रशांत बम यांनी आपल्या भाषणातून जगद्गुरू संस्थांच्या लोकोपयोगी कार्याचा गौरव केला। या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर शहर, सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, पूर्व ग्रामीण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, पैठण आणि खुलताबाद येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यामुळे या सोहळ्याला व परिसराला यात्रेचं रूप आलं होतं। हा कार्यक्रम यशस्वी करून देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचं छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा निरीक्षक गिरीश कुलते, जिल्हाध्यक्ष सुरेश गव्हाणे, संजय गाडेकर, अभिजित पगारे, जिल्हा सेवा व खुलताबाद तालुका सेवा समितीने आभार मानलं। या कार्यक्रमाला आमदार बंब, कन्नड सोयगाव मतदारसंघाचे आमदार संजना जाधव, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, नगरसेवक राज गौरव वानखेडे, दामूअण्णा शिंदे, माजी नगरसेवक सुनील जगताप, बाजार समिती संचालक फुलंब्री वरुण पाथरीकर, राहुल रोजतकार, सागर पाले, उत्तम राठोड, अप्पा गवळी आदींची उपस्थिती होती। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। चांगलं वाटतं मॅडम। अच्छा, आता तुम्हाला इकडे आले तुम्ही हे कार्यक्रमाला, तुम्हाला कसं वाटलंय कार्यक्रम? ताई, काय कार्यक्रमाबद्दल काय सांगणार? आज या ठिकाणी रामानंद नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका सोहळ्याचं, दर्शन सोहळ्याचा एक खूप छान भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला या ठिकाणी मी आले आणि सगळ्यात जास्त प्रतिसाद एक महिला म्हणून मला समाधान वाटेल की आमच्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि निश्चित सगळ्या महिला भगिनी या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण जर कुठेही बघितलं, प्रवचनात, कीर्तनात कुठेही बघितलं तर सगळ्यात जास्त संख्या जर कुणाची असते तर आमच्या महिला भगिनीची असते। आणि मी माऊलीच्या संदर्भामध्ये एवढंच सांगेल की आज जर आपण समाजामध्ये बघितलं, आता माझ्या तालुक्याचं जर उदाहरण घेतलं आपण, कन्नड सोयगाव तालुक्याचं, तर कन्नड सोयगाव तालुक्यामध्ये जेवढेही तिथे तांडे असतील त्या तांड्यामध्ये बरीचशी अशी तरुण मंडळी आहे की जी गुरु माऊलींच्या सानिध्यात गेली तर ती त्या ठिकाणी व्यसनमुक्त झालेली आहे। आणि फक्त इतर कार्यक्रमच नाही तर आता माझ्या तालुक्याला एक ॲम्ब्युलन्ससुद्धा माऊलींच्या माध्यमातून त्या ठिकाणी आलेली आहेत। आणि असे सामाजिक उपक्रम, धार्मिक उपक्रम अतिशय चांगले प्रकारे हे सगळं भक्ती परिवार या ठिकाणी करत आहे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। नमस्कार, मी अफसर सिद्दीकी, रिटायर्ड एक्झिक्युटिव्ह इंजिनियर। आणि मागील 2 वर्ष आधी सदर कमल तलाव एक फक्त डम्पिंग साईट होती। तिथे CND वेस्ट दडपलेला होता, सगळे एन्क्रोचमेंट्स होते आणि सगळे ड्रेनेजचे, सीवेजचे आउटलेट कनेक्शन्स आसपासच्या लोकांचे होते। माझं नाव गौरी मिराशी आहे। मी छत्रपती संभाजीनगरमध्ये इकोसत्व एन्व्हायरमेंटल सोल्युशन्स बरोबर काम करते। सो आम्ही खाम नदीचा जेव्हा प्रकल्प हाती घेतला होता तेव्हा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अर्बन अफेअर्स NIUA कडनं लोक आले होते आणि आपलं शहर ते पहिलं शहर बनलं होतं ज्यांनी एक अर्बन रिव्हर मॅनेजमेंट प्लॅन URMP नॉन गंगा पहिलं शहर आपलं शहर बनलं होतं। कमल तलाव बेसिकली हे खाम नदीच्या वॉटरशेड मधला एक तलाव आहे। तिथे आधी पूर्णपणे कचरा होता, आजूबाजूच्या घरांचं सांडपाणी आत येत होतं। एकदम एंट्रन्सलाच खूप चिकन वेस्ट पडला होता। थोडं आजूबाजूनी गेल्यावर पूर्ण कन्स्ट्रक्शन अँड डेमोलिशन वेस्ट पडलं होतं। 2 वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असतं इथे नागरिकांनी इथे एवढा मोठा कचरा टाकलेला होता की महानगरपालिकेचे कर्मचारी यांना उचलण्यासाठी खूप त्रासत होते। एक DPR बनवून इम्प्लिमेंटेशन करून ड्रेजिंग डिसिल्टिंग केलं आहे। आता त्या तलावात पाणी दिसतंय, फेन्सिंग झालं आहे, पिचिंग झालं आहे, बऱ्याचशा नेटिव्ह देशी प्रजातींची झाडं तिथे लावलेली आहेत। आपण जे पाहत आहे आता 2 वॉटर बॉडीज आपल्याला दिसत आहे, बर्ड्स अट्रॅक्ट होत आहे आणि तिथे लोकांसाठी 1 किलोमीटर लांबीचं पाथवे तयार करण्यात आलेलं आहे।
आशा आहे की असं करत लवकरच आपल्या शहराचे सगळेच वॉटर बॉडीज आपण रिस्टोर करू. जी श्रीकांत सर यांचे मी आभार मानतो की त्यांनी एक सुशोभीकरणासाठी एवढं छान विचार केला इथे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचा खूप त्रास मुक्त झाला आहे. खूप आनंद होतो की आज तो प्रोजेक्ट कमिशनर सरांच्या लीडरशिप खाली पूर्ण झाला आहे. ₹20,000 स्कॅमची चाहूल. तू कोण? मी तो जो तुला या स्कॅमची रेसिपी सांगणार आहे. कशी? सगळ्यात पहिल्यांदा बारीक कापलेले छोटे छोटे काम देईन, व्हिडिओ पहा, फॉर्म भरा, सुरुवातीला पैसे पण देईन. असं? आता टाकीन लालचचे मी तुला सांगेन एक डिग्री घे, आणखी जास्त कमाई होईल. डिग्रीच्या बदल्यात तुझ्याकडून वसूल करीन भरपूर पैसे. डिग्रीच्या बदल्यात पैसे देणे काय वाईट आहे? वाईट माझ्यामध्ये आहे ताई, कारण ती डिग्री असेल खोटी, तुझा किस्सा होईल रिकामा. मॅडम जी, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण घर बसल्या पैसे कमवण्याचा वादा करून पूर्ण नुकसान करून टाकतो. सायबर क्राईम पासून वाचायचं आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. आपण मुळव्यात, फिशर, भगंदर किंवा पायलोनोडल सायनसच्या त्रासाने त्रस्त आहात का? शौचावाटे होणारा रक्तस्राव किंवा बऱ्या न होणाऱ्या जखमांमुळे हैराण झाला आहात का? आता ऑपरेशनची भीती आणि वेदनादायी त्रासाला म्हणा कायमचा निरोप. छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध एम्स हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट लेझर आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर वीरेंद्र जयस्वाल घेऊन आले आहेत अत्याधुनिक लेझर उपचार. निओवी 1470 या प्रगत लेझर तंत्रज्ञानामुळे आता शक्य आहे विना कापाकापी आणि विना टाके उपचार. रक्तस्राव नाही आणि वेदनाही अगदी कमी. उपचारानंतर काही तासातच घरी परतण्याची सोय आणि आजार पुन्हा होण्याचा धोकाच नाही. मुळव्यात, फिशर, व्हेरिकोज व्हेन्स अशा अनेक आजारांवरती खात्रीशीर उपचार, तेही आता सवलतीच्या दरात. मग आता त्रास सहन करत बसू नका. आजच फोन करा आणि निश्चिंत व्हा. पत्ता एम्स हॉस्पिटल, प्लॉट नंबर 20, N11 सिडको, जळगाव रोड, जाधववाडी सिग्नलजवळ, छत्रपती संभाजीनगर. संपर्क 93 70 59 09 73. एम्स हॉस्पिटल, आता आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सदैव तत्पर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. चौका गावापासून काही अंतरावरती असलेल्या पोफळा गावासह 22 ग्रामपंचायतीतील गावांना डोंगरी दुर्गम भागात समाविष्ट करून त्यांचा विकास करावा अशी मागणी माजी सरपंच अजिनाथ शिंदे यांनी एडियन सोबत बोलताना केली आहे. सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, मी यांना आग्रहाची विनंती आणि आग्रहाचं निवेदन या ठिकाणी या कारणाने करतो की पोफळा गाव हे अतिशय डोंगराळी भागामध्ये असल्यामुळं याची सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही ग्रामपंचायतचा प्रस्ताव आणि ठरावसुद्धा दिलेला आहे की 22 गाव ह्या डोंगरी भागामध्ये समाविष्ट करण्यात यावं. आणि त्याच्या निकषामध्ये जे काही जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला ज्याच्या माहितीच्या अधिकारीखाली जे निकष दिलेले आहे त्या निकषामध्ये आम्ही त्या तंतोतंती त्याच्यामध्ये बसतो आहे की आम्हाला डोंगरी भागामध्ये मुलायला डोंगरातून जाण्यासाठी अतिशय खराब परिस्थितीमुळं उताराचा भाग असल्यामुळं त्या ठिकाणी जावं लागतं. सन्माननीय मी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना बी ह्या गांभीर्याने घेऊन आमच्या गावाचं डोंगरी भागामध्ये समाविष्ट करण्यात यावं. सन्माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब तर आहेच, त्यानंतर आमचे शिव असतील, शिव सरांना मी विनंती करतो की याकडे लक्ष देऊन आपणही सुद्धा या डोंगरी भागामध्ये आमच्या गावाचं समाविष्ट करण्यात यावं. मी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो.
आणि तर ह्या डोंगरी भागामध्ये 22 गावांची आमची मागणी आहे. त्या 22 गावांनी आपापले ग्रामपंचायतचे ठराव कव्हरिंग लेटर सहित मान्य जिल्हाधिकारी साहेबाला 1 महिन्यापूर्वी दिलेलं आहे. आणि यावरती मी सर्व गावकऱ्यांनी आम्ही असं ठरवलेलं आहे की आमचं डोंगरी भागामध्ये या 22 गावाचा समाविष्ट नाही झाला तर आम्ही उपोषणाला बसणार आहोत. आणि या सर्व 22 गावातील सगळे महिला असतील, पुरुष असतील, हे सर्व सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करू. आमची एवढीच आपल्याला विनंती राहील की आम्हाला लवकरात लवकर न्याय देण्याचं काम करावं. भीमनगर भाऊसिंगपुरा परिसरामध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या 4.5 कोटी रुपयांच्या लोखंडी पाईपलाईन जमिनीतून उकरून काढून परस्पर त्याची विल्हेवाट लावत ते करून नेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून त्या जागी प्लास्टिकचे पाईप लावल्याचा नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. सदर प्रकरणी संबंधित गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या दलित वस्ती योजनेमधले पाईप होते ते करेक्ट आपण तिथं स्टॅक करून ठेवले होते, पण ते एका रात्रीतनं ते चोरीला गेले. आता ते कुणी नेले काय नेले त्याची काही कल्पना नाही सर. एफआयआर नाही केलं? एफआयआर नाही, आपण महानगरपालिकेला सांगितलं होतं तोंडी पाईप काढून ठेवले होते तर ते पाईप लेखी की तोंडी? नाहीये म्हणून लेखी सांगितलं होतं की तोंडी? नाही सर, तोंडी सांगितलं होतं, लेखी नाही सांगितलं. एवढे करोडोचे लाखोचे पाईप त्यांच्या समोर निघले होते ना सर. ते टोटल लेंथ मधले काढले होते का ते 200चे? नाही हे बघा, एक माझ्या हिशोबानं 17 का 18 पाईप निघले होते. 18 तर आता जागेवर आहे. चोरी होणे हे नंतर काढले असतील एखाद्या वेळेस, पण ते म्हणजे माझ्या याच्यामध्ये जे काढले होते का ते पाईप चोरीला गेले होते. ते किती असतील क्वांटिटी? माझ्या हिशोबानं ते 17-18 पाईप होते. 16 ते 18च्या दरम्यान होते. सर म्हणजे इथं आहे ना 3-4 वर्षापूर्वी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत छत्रभाऊ कांबळे यांनी ही योजना इथं राबवलेली आहे आणि प्रत्येक घरात नळ कनेक्शन पण दिलेत पाईप टाकून. पण आता हे कोणते शिंदे गटाचे कार्यकर्ते आले माहिती नाही, त्यांनी पूर्ण ती पाईपलाईन उकडून, लोखंडाची पाईपलाईन उकडून त्यांनी प्लास्टिकची पाईपलाईन टाकली. आणि पण मग त्या पाईपलाईनचं उद्घाटन वगैरे काही झालेलं नव्हतं. मग हे कोणत्या बेसिसवर यांनी हे काम केलं? पूर्ण रस्ते उघडून टाकले, पूर्ण वस्तीचा सत्यानाश करून टाकला ह्या लोकांनी. आणि पाणी म्हणजे काहीच नाही. काय मीटर बसवायचे काय बसवायचे सगळ्या अफरातफरीचे कामं चालू आहे. मग आम्ही सगळ्या महिला मंडळ आणि सतीश भाऊ शेगावकर यांनी निवेदन दिलं. त्या निवेदनानुसार आयुक्त साहेबांनी इथं कमिटी पाठवून चौकशी केली. पण आता त्याच्यानुसार जर काही हालचाल नाही झाली तर आम्ही निदर्शने करणारच आहे. उपोषणाला पण आमची बसण्याची तयारी आहे. मग हा पैसा येतो कुठून जातो कुठून काहीच कळायला मार्ग नाही आहे. हा जनतेची फसवणूक आहे आणि सरकारची पण फसवणूक आहे. म्हणजे तुम्ही कार्यक्रम काही पण करणार का? आणि हे कसं जनतेचाच पैसा आहे. ते निधी पण टाकला तो ही जनतेचाच पैसा. आता पुन्हा ही पण पाईपलाईन टाकणार तो पण जनतेचा पैसा. आणि मग नंतर त्याच्यानुसार हे सगळे जनतेचीच फसवणूक होते ना. म्हणजे सुधारणा काहीच नाही, फक्त उचकाउचकीचे कामं चालू आहे, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळं महिला मंडळ आणि सतीश भाऊ शेगावकर याच्यासाठी खंबीर उभं राहणार आहे ह्या गोष्टीसाठी. माजी नगरसेवक चेतनभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 4.5 कोटीची पिण्याची पाण्याची पाईपलाईन टाकली होती. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नावाखाली झालेल्या कामाचं उद्घाटनसुद्धा झालेलं नाही. त्या पाईपामध्ये पाण्याचा थेंबसुद्धा गेला नाही. 4.5 किलोमीटरची 200ची लोखंडाची पाईपलाईन ही JCPनं उकरून बाजूला काढण्यात आली आणि एका रातोरात शिंदे गटाचे एकनाथ शिंदे गटाचा इथं पदाधिकारी आहे त्याच्या सांगण्याहून आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठेकेदार व त्यांचे अधिकारी यांचं संगनमत करून ती रातोरात पाईपलाईन चोरून नेली. आणि या भागामध्ये ऑलरेडी सगळं काम झालेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये कनेक्शन दिलेलं असतानासुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना असा कोणता आदेश दिला की हे लोखंडाची पाईपलाईन काढून टाकायची आणि प्लॅस्टिकची पाईपलाईन टाकावं, असं मला वाटत नाही की शासनानं असा निर्णय दिला असेल. त्यासाठी त्यांनी समिती स्थापन केली. समितीनं पाहणीचा अहवाल केला. परंतु हे दोघंही बी जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेवर चालढकलपणा करतात आणि पूर्ण
4.5 कोटीच्या पुऱ्या पाईपलाईनचा पुरा सत्यानाश केलेला आहे, पुरा बट्टाबोळ केलेला आहे. आमची मागणी एवढीच आहे, दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कामाचा हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आणि चोरून नेलेली पाईपलाईन ज्यांनी चोरून नेलेली आहे यांच्यावर कायदेशीर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दलित वस्ती सुधार योजनेतून त्यांना अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात ही मागणी करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे. या 8-15 दिवसात कार्यक्रम नाही झाला तर आम्ही महानगरपालिकेच्या समोर आमरण उपोषण करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. माझा सगळ्यात पहिले मुद्दा हा आहे की बाबा महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पदाधिकारी व ठेकेदार यांनी जो भ्रष्टाचार केला, जी चोरी केलेली आहे, हा डायरेक्ट चोरीच आहे साहेब. ज्यांनी चोरी केली यांच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात यावा और यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. पहिली मागणी माझी ही आहे. दुसरी मागणी माझी ही आहे की जर येत्या 8 दिवसात आयुक्त साहेबांनी मला समितीचा अहवाल जर नाही दिला तर महानगरपालिकेच्या समोर येत्या 8-15 दिवसामध्ये आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पालकमंत्र्यांनी निवडणूक यादीत घोळ केला. यादीमध्ये होणाऱ्या घोळात निवडणूक आयोग सामील असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. तर मनपा व जिन्सी पोलीस यांच्या संयुक्त कार्यवाहीमध्ये 450 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.